एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। दिल्लीत आज महायुतीची अमित शहांसोबत बैठक। शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री पदावर आज तोडगा निघण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला। मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य। माझ्यामुळे अडचण असेल मनात आणू नका, मोदी शहांना फोन करून सांगितलंय शिंदेंचं वक्तव्य। वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचं पालन केलं। माझ्या बाबांनी युती धर्माचं पालन करत एक प्रगल्भ उदाहरण दिलं। एकनाथ शिंदेंनी भूमिका जाहीर केल्यानंतर श्रीकांत शिंदेंची फेसबुक पोस्ट। दिल्लीत शहा आणि विनोद तावडेंमध्ये सीएम पदासंदर्भात चर्चा। मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल, दोघांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला। भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचं पूर्ण समर्थन असेल। सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनात ठेवू नका, मोदी शहांना फोन करून सांगितल्याचं शिंदेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंनी दबावापोटी निर्णय घेतलाय। शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका। महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत, श्रेष्ठीसोबत आम्ही बसून निर्णय घेणार। एकनाथ शिंदेंनी सर्व गोष्टी क्लिअर केल्यात, फडणवीसांचं वक्तव्य। मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य। 2.5 वर्ष राज्याचा विकास करण्यासाठी संधी दिल्याबद्दल आभार। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत राहा। शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला नाही, त्यांना सोडायला लावलाय। एकनाथ शिंदेंनी घेतलेली भूमिका, भाजपच्या दबावातून सुषमा अंधारेंचा टोला। एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत, त्यांची आजची भूमिका मोठी। शिंदे नाराज असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या, बावनकुळेंचं वक्तव्य। खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन होईल। 30 किंवा 1 तारखेपर्यंत शपथविधी व्हायला पाहिजे, अजित पवारांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा। नागपुरात फडणवीसांच्या घराबाहेर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी वाढली। घराबाहेर झळकलं महाविजयाचे महाशिल्पकार असं मोठं होर्डिंग। भाजपा आमदारांची संख्या जास्त, त्यामुळे इतर कुणी सीएम पदावर दावा करणं हास्यास्पद, अंबादास दानवेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करतो। शिंदेंनी महायुतीत समन्वय घडवला। भाजप खासदार अनिल बोंडेंची शिंदेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया। राज्यातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिंदे, सर्वांना वाटतं एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत, दिलीप लांडेंचं वक्तव्य। शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला, हा त्यांचा राजकीय विषय। शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री कुणीही झालं तरी आम्हाला देणं घेणं नाही, कुणीही मुख्यमंत्री झालं तरी आरक्षण घेणार, सुट्टी नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। अश्विनी वैष्णवसह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार। 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्रीपदाचा 1 ते 2 दिवसात निर्णय, मोदी शहांच्या स्तरावर चर्चा होईल, सुनील तटकरेंची माहिती। आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची। एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहूंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल। तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल। त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःला टेस्ट करत राहा। एकनाथ शिंदेंनी बंड केलं म्हणून भाजप सत्तेत आली। एकनाथ शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजपचे लाडके भाऊ सत्तेत, त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदेंना दुर्लक्ष करता येणार नाही, बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा। 3 पक्षांना काय मिळेल ठरवून सरकार बनेल। केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेत नाहीत, तर मंत्रीपद, पालकमंत्री कोण असेल याचं सूत्र तयार करावं लागतं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजपा आमदारांची संख्या जास्त, त्यामुळे इतर कुणी सीएम पदावर दावा करणं हास्यास्पद, तर अजितदादा राजकारणात मुरलेले, त्यांनी आधीच पाठिंबा दिला, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। सत्ता स्थापनेबाबत 2 दिवसात सर्व क्लिअर होईल, मंत्रिपदाचं सूत्रही ठरवावं लागतं, संजय शिरसाटांसह बावनकुळेंचं राऊतांना उत्तर। काँग्रेसकडे आता कुठलाही पर्याय उरला नाही। काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांचं भविष्य राहिलेलं नाही, त्यामुळे महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या 16 आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं। भाजपा आमदार आशिष देशमुखांचा काँग्रेसला टोला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। पुणे दौऱ्यात राज ठाकरे पराभूत उमेदवारांशी संवाद साधणार। मुंबई वगळता इतर 82 उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक होणार। महायुतीने मनसे आणि राज ठाकरेंची फसवणूक केली, अविनाश जाधवांची टीका। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची आज बैठक। टिळक भवनात दुपारी 1 वाजता नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात बैठक। पक्षाच्या पराभवाच्या संदर्भातील चिंतनासह ईव्हीएम बाबत रणनीती ठरणार।
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं भाजप का नाही म्हणत? आकडेवारी आल्यावर बैठक घेऊन ईव्हीएम संदर्भात भूमिका घेऊ, बच्चू कडूंची प्रतिक्रिया. आम्हाला मतपत्रिकेवर निवडणुका हव्यात, महाराष्ट्रात जनआंदोलन करणार, नाना पटोलेंची घोषणा. अनेक ठिकाणी मतांमध्ये तफावत, कुठेतरी पाणी मुरतंय, ईव्हीएम विरोधात राजकीयपेक्षा जनआंदोलनाची गरज, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. ईव्हीएममुळे उमेदवारापासून मतदारांपर्यंत फसवणुकीची भावना, ईव्हीएममुळे निवडणुका लढण्याची कुणी हिंमत करणार नाही, रोहित पवारांकडून ट्विट करत भावना व्यक्त. इस्रायली टेक्नॉलॉजी वापरून ईव्हीएम हॅकचा प्रयत्न, प्रत्येकी 3 मतांनंतर 1 मत विशिष्ट पक्षाला मिळण्याचा प्रोग्राम सेट केल्याचा संशय, पवार गटाच्या प्रशांत जगतापांचा दावा. महाविकास आघाडीनंतर मनसेनंही ईव्हीएमवर खापर फोडलं, विधानसभेच्या निकालात ईव्हीएमचा रोल, अविनाश जाधवांचं वक्तव्य. ईव्हीएम बाबत राज ठाकरे लवकरच भूमिका मांडतील असंही केलं स्पष्ट. घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनेनंतर म्हाडाचं धोरण तयार, अनधिकृत फलकांना आळा घालण्याबरोबरच जाहिरात फलक मान्यतेची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात धोरणाबाबत घोषणा करण्यात येणार. सिडको गृहनिर्माण योजना अर्जातील 2 अटी शिथिल, यापुढे बारकोड असलेलं प्रमाणपत्र सादर करण्याची अट आणि स्टॅम्प पेपरवरची अट सिडकोकडून शिथिल. कळवा, मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद, जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्यावर परिणाम, नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जाण्याची शक्यता. विना हेल्मेट प्रवास करणं महागात पडणार, अपघाती मृत्यू रोखण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी होणार, अपर पोलीस महासंचालक कार्यालयातून आदेश जारी. पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी केली जाणार, चालकाबरोबरच आता दुचाकीवरील सहप्रवाशालाही हेल्मेट परिधान करावं लागणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 10 विशेष गाड्यांची तरतूद, प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा रेल्वेचा निर्णय. अजमेर शरीफ दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा याचिकेद्वारे दावा, शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका कोर्टानं स्वीकारली, हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्तांनी केली याचिका. MHT CET 9 ते 27 एप्रिल या कालावधीत होणार, संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर. आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या बी फार्म एम फार्मच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा, प्रवेश प्रक्रियेनंतर डिसेंबरच्या मध्यावर महाविद्यालय सुरू होणार. मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद आणि स्थायी समितीवरील नियुक्तीची रखडलेली निवडणूक रविवारी 15 डिसेंबर रोजी होणार, व्यवस्थापन परिषदेत विद्यापीठाचे सर्व घेतले जातात मुख्य निर्णय. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील शिरलेल्या पाण्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी 4 अधिकाऱ्यांची समिती नेमली, जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सोसायट्यांमध्ये शिरलं होतं पाणी, दरम्यान समितीकडून ठोस उपाययोजना नाहीच. डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत जमीनदोस्त करा, उच्च न्यायालयाचे कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला आदेश. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा.